युनिट सेकंड मध्ये काय बघणार आहे आपण? बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन, म्हणजे जे काही बॉडीमध्ये फ्लुइड असणार आहेत त्यांचं सर्क्युलेशन, म्हणजे कोणत्या सिस्टीम होतं काय ते आपण बघणार आहे. तर बघा, बॉडी फ्लुइड्स जे काय आहेत, बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? येस मॅम. ओके. जे काही बॉडी फ्लुइड्स आहेत त्याचे दोन टाइप आहेत, म्हणजे दोन टाइप मध्ये फ्लुइड प्रेझेंट असतं ह्युमन बॉडीमध्ये, इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड. ओके. इंट्रासेल्युलर म्हणजे काय? इनसाइड द सेल. ओके, इनसाइड द सेल मध्ये प्रेझेंट असतं. आणि एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे प्रेझेंट आउटसाइड द सेल, इज कॉल्ड ॲज अ एक्स्ट्रा सेल्युलर. समजले तुम्हाला दोघांना पॉइंट? एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आणि इंट्रा सेल्युलर फ्लुइड दोन प्रकारचे फ्लुइड असतात. ओके. इंट्रासेल्युलर म्हणजे काय? इनसाइड द बॉडी, इनसाइड द सेल. आणि एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणजे काय? आउटसाइड द सेल. तर बघा, फर्स्ट सिस्टीम बघूया आपण. ह्यामध्ये काय? कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. सिस्टीम काय? व्हॉट इज कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम? सिस्टीम मेड अप ऑफ ब्लड व्हेसल्स, ब्लड अँड हार्ट. ब्लड व्हेसल्स, ब्लड अँड हार्ट. ही सिस्टीम कशापासून मेड झाले? ब्लड व्हेसल्स, ब्लड आणि हार्ट पासून. अँड मेजर फंक्शन इज टू ट्रान्सपोर्ट न्यूट्रिएंट्स, गॅसेस अँड हार्मोन्स टू द सेल and pick up wastage from the cell to transport them to area of body where they are excreted. ह्यामध्ये काय सांगितलंय? ही जी कार्डिओव्हास्क्युलर जी सिस्टीम आहे ती कशापासून मेड झालेली असते? ब्लड व्हेसल्स, ब्लड आणि हार्ट पासून तयार झाली. आणि त्यामध्ये मेजर फंक्शन काय? त्याचं ट्रान्सपोर्ट करणं, म्हणजे एका पार्ट करून दुसऱ्या पार्टला न्यूट्रिशन्स घेऊन जाणे, म्हणजे ट्रान्सपोर्ट द न्यूट्रिएंट्स, गॅसेस अँड हार्मोन्स टू द सेल, म्हणजे सेल पर्यंत काय करायचं? ते ट्रान्सपोर्ट करायचे. जे काही न्यूट्रिएंट्स आपल्याला भेटलेले असतील अन्नाद्वारे, आणि गॅसेस आणि फूड्स. अँड बघा, टू सेल पिकअप अँड वेस्टेज. आणि काय पिकअप करते? पिकअप वेस्टेज फ्रॉम द सेल टू ट्रान्सपोर्ट देम एरिया ऑफ बॉडी वेअर दे आर एक्सक्रीटेड, म्हणजे जे काय वेस्टेज असेल सेल मध्ये. ओके. तर हे काय करते? न्यूट्रिएंट्स, ट्रान्सपोर्ट, गॅसेस अँड हार्मोन्स. अँड देन लिम्फॅटिक सिस्टीम बघा. नेटवर्क ऑफ व्हेसल्स to return the fluid escaped from blood vessels back to the blood stream. लिम्फॅटिक सिस्टम म्हणजे काय? एक व्हेसलचं नेटवर्क आहे. ओके. नेटवर्क ऑफ व्हेसल्स म्हणजे जे काही शरीरामध्ये जे काही आपल्या व्हेसल्स असते, ब्लड व्हेसल्स म्हणा किंवा दुसरे जे काही न्यूरॉन्स वगैरे प्रेझेंट असते. नेक्स्ट मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवेन लिम्फॅटिक सिस्टीम कशी असते, डायग्राम मध्ये तुम्हाला समजून येईल. तर हे काय? एक जाळ आहे व्हेसलचं. ब्लड व्हेसल बॅक टू ब्लड स्ट्रीम अँड इन्क्लूड लिम्फोसाइट्स, lymphoid tissue and lymphoid organs which fight infections and give immunity to disease. त्यामध्ये काय असतं? लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये काय असतं? लिम्फोसाइट्स, lymphoid tissue. ओके. लिम्फॉइड टिश्यू, लिम्फॉइड ऑर्गन म्हणजे जे काही लिम्फ वगैरे, जे हा एक आपल्या बॉडीचा ऑर्गन आहे लिम्फ, which fight infections and give immunity to disease. ते काय करते? जे काही इन्फेक्शन आपल्याला होणार आहे त्याच्यासोबत काय करते? फाईट करते आणि गिव्ह इम्युनिटी टू डिसीज, म्हणजे प्रतिकार क्षमता काय करतं? वाढवतं. अँड देन नेक्स्ट बघा, सर्क्युलेटरी सिस्टीम. Together, the cardiovascular system and lymphatic system make up the circulatory system. म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम आणि लिम्फॅटिक सिस्टीम पासून काय बनले?
सर्क्युलेटरी सिस्टीम. देन नेक्स्ट बघा ब्लड. त्यामध्ये आपल्याला काय बघायचंय, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आपण फर्स्ट बघितली. त्यामध्ये काय ही सिस्टीम कशापासून बनली आहे, ब्लड व्हेसल्स, ब्लड अँड हार्ट पासून. तर फर्स्ट पॉइंट बघा ब्लड. Blood is a special type of fluid, connective tissue derived from the mesoderm. Blood हा काय आहे, एक फ्लुइड आहे, स्पेशल टाइप and connective tissue derived from mesoderm. The branch of science concerned with the study of blood forming tissue and disorders associated with them is called as hematology. Hem म्हणजे काय, ब्लड, and logos म्हणजे स्टडी. हेमॅटॉलॉजिस्ट म्हणजे काय, ब्लडचा स्टडी करायचा, स्टडी ऑफ ब्लड. देन नेक्स्ट बघा कंपोजिशन्स ऑफ ब्लड, म्हणजे ब्लड मध्ये कोणते कोणते घटक आहेत ते बघायचे आपल्याला. काय असते, प्लाझ्मा, देन व्हाईट ब्लड सेल्स, देन रेड ब्लड सेल्स अँड प्लेटलेट्स. काय काय असतं, प्लाझ्मा, रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स अँड प्लेटलेट्स. Then next बघा, blood is divided into two types, plasma and cellular elements. म्हणजे ब्लड मध्ये प्लाझ्मा किती प्रेझेंट आहे, 55%, and cellular element किती, 45%. त्यामध्ये बघा सेल्युलर एलिमेंट मध्ये काय काय असते, आरबीसी, डब्ल्यूबीसी अँड प्लेटलेट्स. ओके, आरबीसी ला काय दुसरं नाव आहे, इरेथ्रोसाइट्स, and WBC ला काय आहे, लिकोसाइट्स, and प्लेटलेट ला थ्रोम्बोसाइट्स. ओके, समजलं. ब्लड मध्ये कोणते कोणते म्हणजे कंपोजिशन काय आहे ब्लडचे, प्लाझ्मा अँड सेल्युलर एलिमेंट. सेल्युलर एलिमेंट मध्ये काय आहे, आरबीसी, डब्ल्यूबीसी अँड प्लेटलेट. ओके, देन नेक्स्ट बघा, इथं वर आपण बघितलेली प्लाझ्माची डायग्राम. इथं बघितलेलं आपण प्लाझ्मा असं असतो, and white blood cell, red blood cells and platelets. इथं बघा प्लाझ्मा बघा, plasma is a pale yellow colored liquid component of a blood that holds the cellular elements of blood in suspension. हे काय, एक येलो कलरचं फ्लुइड आहे ब्लड मध्ये. ओके, पेल येलो कलर लिक्विड कंपोनेंट of a blood holds the circular elements of blood in suspension. तर बघा कन्स्टिट्युएंट्स ऑफ प्लाझ्मा. प्लाझ्मा मध्ये काय काय असतं आपण बघायचं यामध्ये. प्लाझ्मा मध्ये काय असतं, वॉटर 91.5%, प्रोटीन्स किती प्रेझेंट असतात, 7%, अँड अदर सोल्यूट्स. तर यामध्ये प्रोटीन्स बघा, प्रोटीन्स कोणते कोणते प्रेझेंट असते, अल्ब्युमिन, ग्लोब्युमिन आणि फायब्रिनोजिन. ओके, काय काय प्रेझेंट असते प्लाझ्मा मध्ये, वॉटर, प्रोटीन्स अँड अदर सोल्यूट्स. प्रोटीन्स मध्ये किती प्रोटीन्स प्रेझेंट असतात, 3 प्रोटीन्स प्रेझेंट असतात, अल्ब्युमिन, ग्लोब्युमिन अँड फायब्रिनोजिन. देन नेक्स्ट बघा, अदर सोल्यूट्स किती प्रेझेंट असते, 1.5%. यामध्ये बघा इलेक्ट्रोलायटिक आयन्स कोणते कोणते प्रेझेंट आहेत, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओके, सल्फर. आणि गॅसेस कोणते कोणते, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रोजन. अँड न्यूट्रिएंट्स, ग्लुकोज, अमोनिया ऍसिड अँड फॅटी ऍसिड. अँड वेस्ट प्रोडक्ट, युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया अँड क्रिएटिनिन. ओके, समजतंय का सगळ्यांना, का फास्ट होत आहे. हॅलो, हा समजतंय. हा, फास्ट होत नाही ना, समजते. हो. 1 minute.
ओके, तर बघा प्लाझ्माचे कन्स्टिट्यूएंट आपण बघितले, त्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं, वॉटर, प्रोटीन्स अँड अदर सोल्युट्स. देन नेक्स्ट बघा फंक्शन ऑफ प्लाझ्मा, म्हणजे ह्यामध्ये जे काही कन्स्टिट्यूएंट प्रेझेंट आहेत, आता आपण बघितले वॉटर, अल्ब्युमिन, ग्लोब्युमिन, फायब्रिनोजेन अँड इलेक्ट्रोलाइटिक आयन्स. ह्या ज्या कन्स्टिट्यूएंट्स आहेत ते काय करतं, वेगवेगळे फंक्शन्स प्ले करतं. आता ते बघा काय काय करतं. वॉटर काय करतं, ऍब्सॉर्ब, ट्रान्सपोर्ट अँड रिलीज हीट. काय करतं वॉटर, काय करतं, ऍब्सॉर्ब करतं, म्हणजे जे काही न्यूट्रिएंट्स किंवा इलेमेंट आहेत, आणि काय करतं, ट्रान्सपोर्ट करतं, म्हणजे एकाकडून दुसरीकडे नेणे. अँड रिलीज हीट, आणि काय करतं, हीट रिलीज करतं. अँड अल्ब्युमिन काय करतं, ऑस्मोटिक बॅलन्स. ओके, ऑस्मोटिक बॅलन्स म्हणजे बॅलन्स करतं, ऑस्मोटिक प्रेशर किंवा दुसरे काय असेल किंवा कंट्रोल करतं. अँड ग्लोब्युमिन्स काय करतं, डिफेन्स मेकॅनिझम. ग्लोब्युमिनचं काम काय आहे, डिफेन्स मेकॅनिझम. अँड फायब्रिनोजिन काय, ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉट होतं, म्हणजे काय होतं, म्हणजे आपल्याला असं समजा लागलेली जखम वगैरे असेल तर आपल्याला तिथून ब्लड बाहेर येतं, रक्तप्रवाह होतो, आणि थोड्या वेळाने काय होतं, ब्लड म्हणजे असं सॉलिड मध्ये कन्वर्ट होतं, म्हणजे काय होतं, ब्लड क्लॉट होतं. अँड इलेक्ट्रोलाइटिक आयन्स काय करतात, पीएच बफरिंग. ओके, पीएच बफर करतात, म्हणजे पीएच काय करतात, बॅलन्स करतात. नेक्स्ट बघा, रेड ब्लड सेल्स, आरबीसी. आरबीसी कशा आहेत बघा, शेप कसा आहे त्यांचा, सर्क्युलर बाय कॉन्केव्ह नॉन न्यूक्लिएटेड. इथं दाखवली डायग्राम त्याची आरबीसी ची. त्या काय असतात, ब्लड मध्ये प्रेझेंट असतात आपल्या. ओके, साईज किती असते, डायमीटर किती आहे, 7 to 8 मायक्रोमीटर, आणि थिकनेस 2.5 to 2.5 मायक्रोमीटर. आणि कलर कसा आहे, रेड, हिमोग्लोबिन पिगमेंट. ओके, रेड कलर कसा आहे यांचा, रेड आहे. अँड काउंट, अडल्ट मध्ये किती असायला पाहिजे, म्हणजे काउंटिंग मेल फिमेल मध्ये, अडल्ट मेल मध्ये किती असायला पाहिजे, 5.4 मिलियन. 5.4 मिलियन. अँड फिमेल मध्ये 4.8. मेल मध्ये किती, 5.4 मिलियन, अँड फिमेल मध्ये 4.8 मिलियन आरबीसी पर मायक्रो लिटर. लाईफ स्पॅन बघा, म्हणजे त्यांचं जीवनकाळ किती काळ जिवंत असतात ते, 120 दिवस. देन नेक्स्ट बघा, इरेथ्रोपोएसिस म्हणजे काय बघा दिलं, प्रोडक्शन ऑफ आरबीसीज इज नोन ॲज अ इरेथ्रोपायोसिस. इरेथ्रोपायोसिस म्हणजे काय, प्रोडक्शन ऑफ आरबीसी नोन ॲज अ इरेथ्रोपायोसिस. आणि अडल्ट मध्ये बघा, रेड बोन मॅरो ऑफ लॉंग बोन्स. ओके, त्यामध्ये कुठं आरबीसी प्रोडक्शन कुठं होतं, रेड बोन मॅरो ऑफ लॉंग बोन्स, हिप बोन, रिस्ट बोन अँड रिब्स, अडल्ट मध्ये. आणि चाइल्ड मध्ये बोन मॅरो ऑफ दिस ऑल द बोन्स, बोन मॅरो ऑफ ऑल द बोन्स. अँड फिटस मध्ये बघा, लिव्हर अँड स्प्लीन. इन्क्रीज द नंबर ऑफ आरबीसी नोन ॲज अ पॉलिस्थीमिया. त्याला काय म्हणतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये आरबीसी वाढलेले असतील किंवा त्यांचे नंबरिंग वाढले, इन्क्रीज द नंबर ऑफ आरबीसी नोन ॲज अ पॉलिस्थीमिया. त्याला काय म्हणतो आपण, पॉलिस्थीमिया. अँड डिक्रीज द नंबर ऑफ आरबीसी म्हणजे काय, इरेथ्रोपेनिया. त्याला काय म्हणतो आपण, इरेथ्रोपेनिया. देन नेक्स्ट बघा, फंक्शन्स ऑफ आरबीसी. आरबीसी ची काय काय फंक्शन आहे, ट्रान्सपोर्ट O2 फ्रॉम लंग्स टू टिश्यू. काय करतात, लंग्स टू टिश्यू काय करतात, ऑक्सिजन वाहून नेतात. अँड ट्रान्सपोर्ट CO2 फ्रॉम टिश्यू टू लंग्स. टिश्यू कडून लंग्स कडे काय कॅरी करतात, CO2, कार्बन डायऑक्साइड. लंग्स कडून टिश्यू कडे काय नेतात, ट्रान्सपोर्ट O2, ऑक्सिजन नेतात.
आणि टिश्यू कडून लंग्स कडे काय कार्बन डायऑक्साइड. ते नेक्स्ट बघा नॉर्मल ब्लड कंटेन्स 13 to 15 ग्रॅम ऑफ PHB पर 100 ml ऑफ ब्लड. म्हणजे पर 100 ml ला किती पाहिजे 13 ते 15 ग्रॅम HP ब्लड कंटेन्स पाहिजे. and 1 RBC contains 250 million molecules of HB. Okay, 1 RBC contains about एक RBC मध्ये किती मॉलिक्यूल असते 250 मिलियन molecules of HB. Each molecule of HB carries 4 molecule of oxygen. जो काही HB चा एक मॉलिक्यूल आहे तो काय करतो ऑक्सिजनचे 4 मॉलिक्यूल कॅरी करतो. ओके, बघा एका ब्लड कंटेंट्स मध्ये 13 ते 15 ग्रॅम HB असतो पर 100 ml ऑफ ब्लड. आणि 1 RBC कंटेन्स एक RBC काय किती HB ची मॉलिक्यूल असते त्यात एका RBC मध्ये 250 मिलियन. and each molecules of HB carries 4 molecule of oxygen. एक HB चा मॉलिक्यूल काय करतो 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल कॅरी करतो. ते नेक्स्ट व्हाईट ब्लड सेल्स. तर बघा हा ब्लड मधला दुसरा पार्ट आहे कंपोनंट आहे ब्लडचा व्हाईट ब्लड सेल्स. तर याला काय म्हणतो आपण पांढऱ्या पेशी. ओके, याचा शेप कसा आहे अमिबॉइड न्यूक्लियोटाइड म्हणजे अमिबा सारखा शेप आहे याचा. अँड साइज 12 ते 15 मायक्रोमीटर. अँड कलर कसा आहे कलरलेस अँड ट्रान्सल्युलंट. कलर कसे व्हाईट आहेत म्हणल्यावर कसे कलरलेस आहेत व्हाईट कलरच्या. अँड काउंट किती असायला पाहिजे HB नॉर्मल रेंज किती 5000 to 10,000. ओके, 5000 to 10,000 ही काय नॉर्मल रेंज आहे WBC ची. अँड लाईफ स्पॅन किती असतो जीवनकाळ किती असतो त्यांचा 10 ते 13 दिवस. 10 ते 13 दिवस असतात. तर बघा ल्युकोपायोसिस म्हणजे काय प्रोडक्शन ऑफ WBC इज नोन ॲज अ ल्युकोपायोसिस. आपण लास्टला काय बघितलं इरेथ्रोपायोसिस. इरेथ्रोपायोसिस म्हणजे काय बघितलं आपण प्रोडक्शन ऑफ RBC आणि ल्युकोपायोसिस म्हणजे प्रोडक्शन ऑफ WBC. अडल्ट मध्ये बघा म्हणजे त्यांचं लोकेशन कुठं असतं लिव्हर स्प्लीन टॉन्सिल्स अँड बोन मॅरो. आणि फिटस मध्ये लिव्हर अँड स्प्लीन मध्ये असतात. ओके, फिटस म्हणजे काय गर्भ. इन्क्रीज द नंबर ऑफ WBC इज नोन ॲज अ ल्युकोसायटोसिस. WBC च्या वाढणाऱ्या नंबरिंगला काय म्हणतो आपण ल्युकोसायटोसिस. and decrease the number of WBC is known as a leukopenia. पेनिया म्हणलं की लक्षात ठेवायचं काहीतरी डिक्रीज झाले. ओके, आपण RBC ला नाव काय दुसरं इरेथ्रोसाइट्स. ओके, तर इरेथ्रोपेनिया म्हणलं तर काय करायचं पेनिया म्हणल्यावर कसं लक्षात ठेवायचं डिक्रीज द नंबर ऑफ काहीतरी डिक्रीज झाले. ओके, आता इथं लुको दिले म्हणजे काय इथं WBC. Pathological increase the number of WBC is known as leukemia. तर ह्यामध्ये काय आहे जर WBC ची जी हे नंबरिंग आहे किंवा जास्त झाले WBC आपल्या ह्याच्यात त्या काय होतं त्यांना काय होतं ब्लड कॅन्सर म्हणजे काय होतं ल्युकेमिया. ल्युकेमियाचं दुसरं नाव काय आहे ब्लड कॅन्सर. कॅन्सर म्हणजे काय ॲबनॉर्मल ब्लड सेल्स. ओके, ॲबनॉर्मल ब्लड सेल्स हे काय होतं पॅथॉलॉजिकल इन्क्रीज द नंबर ऑफ WBC त्याने काय होतं ब्लड कॅन्सर. Then next बघा टाइप्स ऑफ WBC. WBC चे टाइप्स किती आहेत WBC is divided into two types granular and अग्रॅन्युलर. तर त्यामध्ये ग्रॅन्युलर मध्ये अजून 3 टाइप आहेत
न्यूट्रोफाइल्स, ऍसिडोफिल्स अँड बॅसोफिल्स. ओके, ग्रॅन्युलर मध्ये किती टाइप आहेत? 3 टाइप्स आहेत. ग्रॅन्युलर मध्ये किती टाइप आहेत? 3 टाइप आहेत. न्यूट्रोफिल्स, ऍसिडोफिल्स अँड बॅसोफिल्स. तर न्यूट्रोफिल्स किती प्रेझेंट असते? 62% and acidophils 2.3% and basophils 0.4%. ग्रॅन्युलर मध्ये 2 टाइप आहेत बघा, लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स. लिम्फोसाइट्स किती प्रेझेंट असते? 30% and मोनोसाइट्स किती असतात? 5.3%. ओके, तर किती टाइप आहेत WBC चे? ग्रॅन्युलर अँड अग्रॅन्युलर. ग्रॅन्युलर मध्ये किती? 3 टाइप आहेत, न्यूट्रोफिल्स, ऍसिडोफिल्स, बॅसोफिल्स. आणि अग्रॅन्युलर मध्ये किती? लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स. ओके, देन नेक्स्ट बघा ग्रॅन्युलर WBC. ग्रॅन्युलर WBC मध्ये किती टाइप बघितलेले आपण? न्यूट्रोफिल्स, ऍसिडोफिल्स अँड बॅसोफिल्स. तर यामध्ये बघा कसे दिसतात त्या सेल्स. न्यूट्रोफिल्सचा शेप बघा अँड फीचर्स काय काय आहेत? न्यूक्लियस विथ 3 to 4 लोब्स. यामध्ये न्यूक्लियसला किती लोब्स असते? म्हणजे न्यूक्लियस किती लोब मध्ये डिवाइड केलेला असतो? 3 ते 4 इथे दिले डायग्राम मध्ये. 1 2 3 4. 4 लोब्स मध्ये न्यूक्लियस डिवाइड केलेला असतो. ओके, अँड स्टेन विथ न्यूट्रल डाय. त्याला काय म्हणतो? हिमॅटोझाइलिन. हे काय झाले त्याचे फीचर्स अँड फंक्शन्स काय आहेत? फंक्शन्स काय? डिस्ट्रॉय बॅक्टेरिया बाय फॅगोसाइटोसिस. यामध्ये काय करते? हे काय करते? सेल जे काय बॅक्टेरिया आहेत ते काय करते? डिस्ट्रॉय करते, म्हणजे मारून टाकते. म्हणजे एखादा बॅक्टेरिया जर शरीरात म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असेल तर त्याला ह्या सेल काय करते? डिस्ट्रॉय करते, म्हणजे मारून टाकते. आणि लोकेशन कुठे असते त्यांचं? बोन मॅरो. बोन मॅरो मध्ये प्रेझेंट असते. आणि ऍसिडोफिल्स बघा, यांचा न्यूक्लियस किती लोब मध्ये डिवाइड केलेला आहे? 2 लोब्स मध्ये दिले डायग्राम मध्ये. 2 लोब्स आहेत त्याला. फंक्शन्स काय? combat the effect of histamine in allergic reaction. हे काय करते? जी काय अलर्जीची आपले जे अलर्जी होते त्यामध्ये काय करते? ते इफेक्ट दाखवतात ऍसिडोफिल्स. आणि कुठं प्रेझेंट असतं? बोन मॅरो मध्ये. आणि बॅसोफिल्स म्हणजे काय? तर ह्यामध्ये बघा विथ इनडिस्टिंक्ट लोब्स. न्यूक्लियस, आता न्यूक्लियस मध्ये कशा असतात? इनडिस्टिंक्ट लोब्स, म्हणजे किती पण इनडिस्टिंक्ट. and stain with basic dye. Okay, and liberate functions काय बघा? liberate heparin and histamine in allergic reaction to intensify inflammatory response. हे काय करतं? हिपॅरिन आणि हिस्टामाइन म्हणजे रिलीज करतं कशामध्ये? अलर्जिक रिएक्शन मध्ये. आणि इंटेन्सिफाय इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स. ओके, आणि लोकेशन कुठं प्रेझेंट कुठं असतात? ह्या पण बोन मॅरो मध्ये प्रेझेंट असतात. इन्फ्लामेशन म्हणजे काय? सूज येणे. ओके, इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स दाखवतो. देन नेक्स्ट बघा अग्रॅन्युलर WBC. अग्रॅन्युलर WBC मध्ये 2 टाइप आहेत, लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स. इथे डायग्राम दिले म्हणजे कसे दिसतात ते लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. तर बघा फीचर्स काय आहेत? स्मॉलेस्ट ऑफ WBC, लार्ज राउंड न्यूक्लियस. हे काय आहेत? एकदम स्मॉल आहेत. स्मॉलेस्ट WBC, एकदम लहान पांढऱ्या पेशी आहेत. कोण? लिम्फोसाइट्स. अँड लार्ज राउंड न्यूक्लियस. ह्यामध्ये काय आहे? जो काय न्यूक्लियस आहे तो कसा आहे?
मोठा म्हणजे लार्ज राऊंड न्यूक्लियस प्रेझेंट असतो. आणि ह्या काय करतात, फंक्शन्स काय काय आहेत, प्रोड्यूस अँटीबॉडी, अँटीबॉडीज काय करतात, प्रोड्यूस करतात. आणि प्रेझेंट कुठं असतात, बोन मॅरो, स्प्लीन अँड टॉन्सिल्स. ओके. देन नेक्स्ट बघा मोनोसाइट्स. मोनोसाइट्सचे फीचर्स काय काय, लार्जेस्ट ऑफ WBC, लार्ज किडनी शेप्ड न्यूक्लियस. ह्या कुठं हे काय आहे, लार्जेस्ट WBC म्हणजे सगळ्यात मोठ्या आणि लार्ज किडनी शेप्ड न्यूक्लियस. अँड फंक्शन्स काय काय त्याचे, फंक्शन्स काय आहेत, इंगेस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम. अँड प्रेझेंट कुठं असतात, बोन मॅरो मध्ये. ओके. देन नेक्स्ट बघा प्लेटलेट्स. प्लेटलेट्स पण ब्लड मध्ये प्रेझेंट असतात. आपण बघितले ब्लडची कंपोजिशन. शेप कसा असतो बघा, प्लेटलेट्स असे असतात. शेप कसा असतो, सर्क्युलर बाय कॉन्व्हेक्स नॉन न्यूक्लिएटेड. ह्या कशा आहेत, सर्क्युलर बाय कॉन्व्हेक्स नॉन न्यूक्लिएटेड. साईज किती असते, 2 to 4 मायक्रोमीटर, 2 to 4 मायक्रोमीटर. अँड काउंट म्हणजे किती रेंज, नॉर्मल रेंज असायला पाहिजे WBC ची 1,50,000 अँड 4 लाख. त्या रेंज मध्ये WBC म्हणजे त्यांची काय नॉर्मल रेंज आहे, एवढ्या असायला पाहिजे. लाईफ स्पॅन किती, 5 to 9 डेज, 5 ते 9 दिवस. आणि फंक्शन काय, ब्लड क्लॉटिंग. ब्लड काय करतं, क्लॉट करतं. म्हणजे जास्त जर आपल्याला एखादी जखम झाली असेल किंवा रक्तप्रवाह होतो, तेव्हा काय करते, ब्लड क्लॉट करतं. म्हणजे काय करतं, रक्तप्रवाह थांबवतं. देन नेक्स्ट बघा थ्रोम्बोपायोसिस. थ्रोम्बोपायोसिस आता लक्षात ठेवायचं, थ्रोम्बोपायोसिस, इरेथ्रोपायोसिस अँड लिम्फोपायोसिस. पायोसिस म्हणलं का काय करायचं, प्रोडक्शन झालं कशाचं. ओके. प्रोडक्शन ऑफ प्लेटलेट्स इज नोन एज अ थ्रोम्बोपायोसिस. And platelets are fragments of large cells called as a megakaryocytes that remain in the bone marrow. ह्याही प्लेटलेट्स कुठे प्रेझेंट असतात, त्यांचं लोकेशन कुठे आहे, बोन मॅरो मध्ये. आणि आता बघा इन्क्रीज द नंबर ऑफ प्लेटलेट्स, त्याला काय म्हणतो आपण, थ्रोम्बोसायटोसिस. अँड डिक्रीज द नंबर ऑफ प्लेटलेट्स, त्याला काय म्हणतो, थ्रोम्बोसायटोपेनिया. इथं पण वर्ड आला पेनिया. पेनिया म्हणजे काय, लक्षात ठेवायचं, काहीतरी डिक्रीज झालंय. आता आपल्याला समोर जो काही कसला पेनिया दिलाय त्याच्यावरून समजतं आपल्याला. ल्युकोपेनिया म्हणजे काय झालं, WBC डिक्रीज झाल्या. इरेथ्रोपेनिया म्हणजे काय झालं, RBC डिक्रीज झाल्या. आणि थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजे काय, प्लेटलेट्स काय झाले, डिक्रीज झाले. देन नेक्स्ट बघा ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंग म्हणजे काय, ब्लड क्लॉटिंग इज द प्रोसेस in which blood loses in fluidity and become a jelly like mass few minutes after in the shed out. ओके. सांगितलं ब्लड क्लॉटिंग म्हणजे काय आहे, ते काय फ्लुइड होतं, ते काय होतं, समटाइम्स अँड बिकम्स अ जेली लाईक मास फ्यू मिनिट्स. म्हणजे काय होतं, ब्लड क्लॉट होतं म्हणजे आपल्याला जखम झालेली एखादी असेल तर त्यामधून रक्त येते, तर ते काय होतं, थोड्या वेळाने थांबतं रक्त. म्हणजे ते काय झालं, ब्लड क्लॉट झालं. ओके. पूर्ण समजलं तुम्हाला ब्लड क्लॉट म्हणजे काय, ब्लड क्लॉट झालं म्हणजे काय, लक्षात आलं का कसं होतं ब्लड क्लॉट. येस मॅम. ओके. देन नेक्स्ट बघा प्रोसेस ऑफ ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंगची प्रोसेस दिली इथं. ब्लड व्हेसल्स इज पंक्चर्ड. पहिल्यांदा काय होते, ब्लड व्हेसल्स पंक्चर होते. देन नेक्स्ट प्लेटलेट्स फ्रॉम अ प्लग. नंतर काय होते, प्लेटलेट्स फॉर्म होते. Then next platelets and damaged tissue cells release prothrombin activator which initiates a cascade of enzymatic reactions. यामध्ये काय होते, प्रोथ्रोम्बिन जो काय आहे तो काय होतं, ऍक्टिवेट होतो. प्रोथ्रोम्बिन कसा ऍक्टिवेट होतो बघा, प्रोथ्रोम्बिन ऍक्टिवेट झाल्यामध्ये काय होतं,
प्रोथ्रोम्बिन आणि थ्रोम्बिन यामध्ये काय आहे, कॅल्शियम प्रेझेंट असतं. आणि सोल्युबल फायब्रिनोजिन त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, इनसोल्युबल फायब्रोजिन. प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, थ्रोम्बिन मध्ये. आणि सोल्युबल फायब्रिनोजिनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, इनसोल्युबल फायब्रिन. तर नेक्स्ट बघा, फोर्थ स्टेप काय आहे, फायब्रिन थ्रेड फॉर्म्स अँड ट्रॅप रेड ब्लड सेल्स. हे काय करतं, जे काही फायब्रिन थ्रेड आहे ते काय करतं, रेड ब्लड सेलला काय करतं, ट्रॅप करतं. Then next anticoagulant म्हणजे काय बघा, substances which prevent the coagulation of blood called as anticoagulant. तर ह्यामध्ये काय आहे, anticoagulant एजंट म्हणजे काय, कोॲग्युलेट होतं म्हणजे तुमच्या लक्षात आलं, गाठी तयार होते, म्हणजे गाठी तयार करते, म्हणजे रक्त आपलं रक्तात गाठी झालेत असं आपण म्हणतो. जेव्हा रक्त म्हणजे कोॲग्युलेट होईल रक्त, तेव्हा काय घेणार आपण, अँटीकोॲग्युलंट. म्हणजे सबस्टन्सेस विच प्रिव्हेंट कोॲग्युलेशन ऑफ ब्लड इज कॉल्ड ॲज अँटी कोॲग्युलंट. म्हणजे थांबवतं, ब्लड क्लॉट होण्यापासून थांबवतं, त्याला काय म्हणतो आपण, अँटी कोॲग्युलंट. Heparin is a natural anticoagulant present in the blood. हिपेरिन काय आहे, अँटीकोॲग्युलंट असतं ब्लड मध्ये. हिपेरिन प्रेझेंट असतं आपल्या ब्लड मध्ये. तर ते काय आहे, ते काय वर्क करतं, अँटी कोॲग्युलंट म्हणून वर्क करतं. If blood clots too easily, the result can be thrombosis. Clotting blood is in an undamaged blood cells. यामध्ये काय, ब्लड एकदम इझिली क्लॉट होतं and result can be thrombosis and clotting is undamaged blood vessels. जे काय अनडॅमेज्ड जे काही ब्लड वेसल्स आहेत, म्हणजे जे काही डॅमेज झालेले ब्लड वेसल्स आहेत, तर तिथं काय होतं, ब्लड क्लॉट होतं. and if the blood takes too long to clot, hemorrhage can occur. यामध्ये काय होतं, जास्त ब्लड म्हणजे जास्त मोठा कट झाला असेल एखाद्या ह्याच्या, तर काय करतो आपण, हिमोरेज म्हणजे काय, जास्त रक्तस्राव होणे. ओके, म्हणजे एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट वगैरे झालेला असेल तेव्हा काय होतं, जास्त रक्तस्राव होतो जास्त, तर त्याला काय म्हणते, हिमोरेज. ओके. देन नेक्स्ट पॉइंट बघा, ब्लड ग्रुप्स म्हणजे कोणते कोणते ब्लड ग्रुप्स आहेत ते आपल्याला बघायचे. फर्स्ट बघा, पूर्ण ब्लडचा पार्ट समजला, म्हणजे त्यात कंपोजिशन काय काय आहेत, किती मध्ये प्रेझेंट आहेत. ओके, ब्लड म्हणजे काय ते आपण बघितलं. देन नेक्स्ट पॉइंट बघा, ब्लड ग्रुप्स. तर बघा स्टेप तर बघा नेक्स्ट पॉइंट कोणता आहे, ब्लड ग्रुप्स. ब्लड ग्रुप्स म्हणजे काय बघा, अ ब्लड ग्रुप कॉल्ड अ ब्लड टाइप. ब्लड ग्रुप्स कुठं प्रेझेंट असतात, ब्लड मध्ये. ओके, तर हा काय ब्लडचा एक टाइप आहे. And classification of blood is based on the presence or absence of inherited antigens, substances on the surface of red blood cells. म्हणजे आता समजा ज्या काय आता इथं दिले अँटीजन सबस्टन्स, म्हणजे जो काय अँटीजन त्या काय ब्लड वर, रेड ब्लड सेल वर प्रेझेंट असेल, तर तो काय झाला, तो ब्लड ग्रुप झाला. म्हणजे आता ब्लड ग्रुप
रेड ब्लड सेलवर जर ए अँटीजन प्रेझेंट असेल तर त्या माणसाचा कोणता ब्लड ग्रुप झाला? ए ब्लड ग्रुप झाला. ओके. तर इथं काय सांगितले? क्लासिफिकेशन ऑफ ब्लड इज बेस्ड ऑन the presence or absence of inherited antigen substances on the surface of red blood cell. म्हणजे जो काय अँटीजन प्रेझेंट असेल तो ब्लड ग्रुप झाला. तर ते कशावर बेस्ड आहे ब्लड ग्रुपचं? क्लासिफिकेशन ऑफ ब्लड, presence or absence of antigen. These antigens may be proteins, carbohydrate, glycoproteins or glycolipids depending on the blood group system. जे काय ब्लड ग्रुप सिस्टीम आहे त्यावर काय अँटीजन म्हणजे काय असतात? अँटीजन मे बी प्रोटीन, कार्बोहायड्रेट, ग्लायकोप्रोटीन, ग्लायकोलिपिड डिपेंडिंग ऑन द ब्लड सिस्टीम. म्हणजे जे काय ब्लड सिस्टीम ज्या ते वेगवेगळ्या ब्लड सिस्टीम आहेत त्यानुसार त्यावर काय डिपेंडिंग असतं. म्हणजे अँटीजन कोणता प्रेझेंट आहे? आता समजा ए बी ओ ब्लड ग्रुप सिस्टीम आहे तर ह्यामध्ये काय 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 कोणते ब्लड ग्रुप्स येणार? ए बी ओ असे. ओके. तर बघा एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम मध्ये कोणते ब्लड ग्रुप प्रेझेंट असते? ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह अँड ओ ए बी निगेटिव्ह. ओके. ए बी निगेटिव्ह. Then next बघा ABO blood group system is the most important blood type system in human blood transfusion. Human blood transfusion मध्ये जी काही ABO blood group system आहे ती important blood group system आहे. And ABO blood types are also present in the some other animals. हे जे काय ABO blood group चे टाइप आहे ते कुठं प्रेझेंट असतात? सम अदर एनिमल्स म्हणजे काही एनिमल्स मध्येही प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल रोडन्स अँड ॲपीज सच ॲज चिंपांजीज, बोनोम्स, गोरिलास यामध्ये काय आहे? एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम प्रेझेंट असते. इथं काय दिलंय? डिटर्मिनेशन ऑफ एबीओ ब्लड ग्रुप्स डिपेंड्स अपॉन द इम्युनोलॉजिकल रिएक्शन बिटवीन अँटीजन अँड अँटीबॉडी. एबीओ ब्लड ग्रुप्स कशावर डिपेंड आहेत? म्हणजे जे काय अँटीजन आणि अँटीबॉडी मध्ये जे काही इम्युनोलॉजिकल रिएक्शन होईल. ओके. तर त्यावरून आपण काय करू शकतो? डिटरमाइन करू शकतो एबीओ ब्लड ग्रुप. And antigens are also called as agglutinogens because their capacity to cause agglutination of RBCs. Antigen ला काय म्हणतात? agglutinogens because their capacity to cause agglutination of RBCs. म्हणजे त्यामध्ये कॅपॅसिटी असते त्यांच्यामध्ये अँटीजन मध्ये ॲग्लुटिनेशन करण्याची. तर बघा एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीमचा कोणी डिस्कवर केलं? कार्ल लँडस्टेनर. ह्या सायंटिस्टने काय केलं? एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम शोधून काढली इन 1901 मध्ये ह्या सायंटिस्टनं एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम शोधून काढली. तर यामध्ये त्यांची माहिती दिली आहे बघा. त्यांना लँडस्टेनर वॉज अवॉर्डेड इन 1930 नोबेल प्राइज इन पॅथॉलॉजी. त्यांना किती साली नोबेल प्राइज भेटले? 1930 मध्ये. ओके. तर बघा त्यांचा रूल काय आहे? लँडस्टेनर रूल. If the antigen present on the patient red blood cell, the corresponding antibody will not be present in patient plasma under normal conditions. Okay.
तर यामध्ये जो काय ब्लडवर जो काय अँटीजन प्रेझेंट असेल तर तो आपण ब्लड ग्रुप गृहीत धरणार. म्हणजे रेड ब्लड सेलवर ए अँटीजन असेल तर तो काय झाला, ए ब्लड ग्रुप झाला. ओके. Their corresponding antibody will not present in the patient's plasma under the normal condition. म्हणजे जे काही अँटीबॉडीज असतात ते पेशंट त्या ब्लड सेलवर प्रेझेंट नसतात. पेशंट इन प्लाझ्मा अंडर द नॉर्मल कंडिशन. ते काय असतात, कंडिशन त्यांची नॉर्मल. ते नेक्स्ट बघा, अँटीजन अँड अँटीबॉडी प्रेझेंट इन एबीओ ब्लड ग्रुप. तर ह्यामध्ये बघा एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम मध्ये बघितलं आपण कोणते कोणते ब्लड ग्रुप्स येतात, ए बी ओ आणि ए बी. त्यावर ए जो ब्लड ग्रुप आहे त्यावर अँटीजन कोणता प्रेझेंट असतो, ए. आणि अँटीजन त्यावर मिसिंग नसतो. सॉरी, अँटीजन काय कोणता प्रेझेंट असतो, बी. अँड ब्लड ग्रुप बी वर कोणता अँटीजन प्रेझेंट असतो, बी. ए नसतो त्याच्यावर, अँटीजन ए नसतो. तर अँटीबॉडी कोणती प्रेझेंट असते, ए अँटीबॉडी. आणि ओ मध्ये काय असतं, अँटीजन प्रेझेंट नसतो ओ ब्लड ग्रुप मध्ये. ओके. अँटीजन कोणते मिसिंग कोणते असतात, ए आणि बी. आणि अँटीबॉडी कोणते प्रेझेंट असतात, ए अँड बी. आणि ए बी मध्ये कोणते अँटीजन प्रेझेंट असते, ए अँड बी. आणि अँटीजन नसतो आणि अँटीबॉडी पण त्यावर प्रेझेंट नसते. देन नेक्स्ट बघा, ब्लड कॉम्पॅक्टेबिलिटी. ओ जो ब्लड ग्रुप आहे तो सगळ्यांना ब्लड डोनेट करतो. ओके. तर त्याला काय म्हणतो आपण, युनिव्हर्सल डोनर. ओ ला काय नाव आहे, युनिव्हर्सल डोनर. अँड ए बी ला काय आहे, युनिव्हर्सल ऍक्सेप्टर. म्हणजे सगळ्यांचं ब्लड तो घेऊ शकतो, म्हणजे सगळ्यांचं ब्लड चालतं. म्हणजे एखादा ए बी ब्लड ग्रुप नावाचा माणूस असेल त्याला सगळ्यांचं ब्लड चालतं, ओ ए बी. ओके. इथं दिलेत बघा एरो. ए बी ला कोणाचं चालतं, ए च चालतं, बी च चालतं, ओ च चालतं. ओ काय करतो, डोनर आहे, युनिव्हर्सल डोनर. देन नेक्स्ट RH ब्लड ग्रुप सिस्टीम. तर ही सिस्टीम काय बघूया आपण. The RH blood group system is one of 35 current human blood system. In the most important blood group system after ABO. RH blood group system consists of 50 defined blood groups. Antigens. Among there are 6 common types of RH antigens. Each of which is called as a RH factor. These types of disintegrated C, D, E, small c, small d and small e. तर यामध्ये काय, एबीओ ब्लड ग्रुप मध्ये आपण बघितलं, एबीओ आणि एबी ब्लड ग्रुप प्रेझेंट असते. आणि RH ब्लड ग्रुप मध्ये काय असतं, एबीओ नंतरची ही सिस्टीम आहे RH ब्लड ग्रुप. तर त्यामध्ये काय असतं, RH फॅक्टर प्रेझेंट असतात. तर त्याचे टाइप्स किती आहेत, सी, डी, ई, स्मॉल सी, स्मॉल डी अँड स्मॉल ई. त्याला काय म्हणतो आपण, RH फॅक्टर. जसं की एबीओ सिस्टीम मध्ये कसं अँटीजन्स प्रेझेंट असतात, तर इथं RH ग्रुप सिस्टीम मध्ये, RH ब्लड ग्रुप सिस्टीम मध्ये काय असतं, RH फॅक्टर. Then next बघा, the type of D antigen is widely prevalent in the population and considerably more antigenic than other RH antigens. Anyone who has this type of antigen is said to be RH positive. Where a person does not have type D,
अँटीजन सेट टू RH निगेटिव्ह. म्हणजे ह्या ब्लड ग्रुप सिस्टीम मध्ये RH ब्लड ग्रुप सिस्टीम मध्ये डी टाईपचं जर अँटीजन असेल म्हणजे आपण एबीओ मध्ये बघितलं ए टाईपचा अँटीजन रेड ब्लड सेलवर प्रेझेंट असतो. तर ह्यामध्ये काय काय सी अँटीजन जे आहेत ते काय प्रेझेंट आहे. तर बघा एखाद्यामध्ये इन दिस टाइप अँटीजन सेट टू RH पॉझिटिव्ह म्हणजे त्यामध्ये तो जर अँटीजन प्रेझेंट असतील तर त्याला काय म्हणतो आपण RH पॉझिटिव्ह. आणि एखाद्या पर्सन मध्ये ते अँटीजन नसेल डी अँटीजन नसेल तर त्याला काय म्हणतो आपण निगेटिव्ह. म्हणजे डी म्हणजे डीच नाही डी सी कोणताही दुसरा असेल तो त्याला काय म्हणतो आपण असेल तर काय म्हणतो RH पॉझिटिव्ह आणि नसेल तर RH निगेटिव्ह. Okay. This antigen was discovered by Carl Sander and Alexander Wiener in 1940. And it is first discovered in rhesus monkey. पहिल्यांदा कोणी डिस्कवर केला कोणामध्ये डिस्कवर केला त्यांनी रेसस मंकी अँड हेन्स द नेम RH फॅक्टर. रेसस मंकी मध्ये ही सिस्टीम आहे RH ब्लड ग्रुप सिस्टीम ती काय केली डिस्कवर केली त्यांनी रेसस मंकी मध्ये आणि त्याला नाव काय दिलं RH फॅक्टर. ते नेक्स्ट पॉइंट बघा लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे काय बघितलेलं आपण फर्स्ट ला डेफिनेशन बघितलेली आपण लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे काय कोण सांगेल दोघांपैकी. हॅलो माझा आवाज येत नाही का. लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे काय बघितलेलं आपण प्रतीक्षा भोसले. प्रतीक्षा भोसले मॅडम सांगा लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे काय बघितलेलं आपण. लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे काय बघितलेलं आपण डेफिनेशन बघितलेली आपण फर्स्ट त्याला मी सांगितली होती तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे काय बघितलेलं समजलं नाही का तुम्हाला. सागर बोबडे तुम्ही सांगा लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे काय बघितलेलं आपण. कशाच तरी जाळं असतं सांगितलेलं तुम्हाला. लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये काय असतं ब्लड वेसल नेटवर्क्स ऑफ ब्लड वेसल्स. ओके आवाज येतोय ना माझा. हॅलो येतोय. हा मग क्वेश्चन विचारला कसं काय तुम्हाला आवाज येत नाही. हॅलो लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे काय सांगितलेलं मी तुम्हाला. नेटवर्क ऑफ ब्लड वेसल लिम्फॅटिक. काय मॅडम मोठ्याने सांगा जरा. नेटवर्क ऑफ ब्लड वेसल. ओके
तर बघा lymph म्हणजे काय? Within the space between the cells, tiny vessels are present called as a lymphatic capillary. म्हणजे जे काही सेल आणि टायनी व्हेसल्स आहेत, ओके, सेल आणि टायनी व्हेसल्स मधला जो काही स्पेस आहे त्याला तो जो काही स्पेस असतो त्या स्पेसला काय म्हणतो आपण? लिम्फॅटिक कॅपिलरीज. ही कुठे प्रेझेंट असते? विदिन द स्पेस बिटवीन द सेल्स टायनी व्हेसल्स आर प्रेझेंट कॉल्ड ॲज अ लिम्फॅटिक कॅपिलरीज. And these capillaries drain water and some particles from the intestinal space. तर या कॅपिलरी काय करते? वॉटर ड्रेन करते and some particles from intestinal space. The fluid which is present in the lymphatic capillary is called as a lymph. तर यामध्ये काय आहे? फ्लूइड प्रेझेंट असतं. फ्लूइड which present in the lymphatic capillary म्हणजे जे काही lymphatic capillary मध्ये जे काही फ्लूइड प्रेझेंट असतं त्याला काय म्हणतो आपण? ॲज अ लिम्फ. इथं बघा दाखवले लिम्फॅटिक सिस्टीम. हे काय? लिम्फॅटिक सिस्टीम ठीक आहे, बॉडी मध्ये प्रेझेंट असते. ओके, इथे नाव दिले सर्वायकल लिम्फ नोड, लिम्फॅटिक इन द मेमरी ग्लँड. म्हणजे कुठे कुठे लिम्फॅटिक सिस्टीम प्रेझेंट असते. पेल्विक लिम्फ नोड, thoracic duct, thymus, auxiliary lymph node, spleen, lumbar lymph nodes. ओके, लिम्फॅटिक ऑफ द लोअर लिम्फ. हे काय? लिम्फ नोडची डायग्राम दिली बघा. लिम्फ नोड असं प्रेझेंट असतं आपल्या बॉडीमध्ये. लिम्फ नोड हे काय? जाळ आहे. ब्लड वेसल्स, नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स. ओके, बघितले तुम्ही लिम्फॅटिक सिस्टीम कशी असते. ते नेक्स्ट बघा कंपोजिशन्स. कंपोजिशन्स म्हणजे काय काय प्रेझेंट असतं त्यामध्ये? लिम्फॅटिक वेसल्स. लिम्फॅटिक वेसल्स म्हणजे काय प्रेझेंट असतं? लिम्फॅटिक कॅपिलरी, लिम्फ वेसल्स, लिम्फॅटिक ट्रंक, लिम्फॅटिक डक्ट. 2 असतात. लिम्फॅटिक ट्रंक किती असतात? 9 काय असतात? लिम्फॅटिक ट्रंक. आणि लिम्फॅटिक डक्ट किती प्रेझेंट असतात? 2. thoracic duct and lymphatic duct. लिम्फॅटिक डक्ट कोणती प्रेझेंट असते? 2. thoracic and right lymphatic duct. Then next बघा lymphatic organ. lymphatic organ कोणते प्रेझेंट असते? lymph node, spleen, thymus and tonsils. यामध्ये कोणते प्रेझेंट असतात lymphatic organ मध्ये? lymph node, spleen, thymus and tonsils. ओके, इथे दिले बघा लिम्फ नोड कुठे प्रेझेंट असते? thoracic duct, lymphatic vessels. ते नेक्स्ट काय असतं? लिम्फॅटिक टिश्यू. हे काय? लिम्फॅटिक सिस्टीम मधले कंपोजिशन. ओके, देन नेक्स्ट बघा कंपोजिशन ऑफ lymph. The composition of lymph is similar to the plasma, but constituents have same additional substances that are too large to pass through blood capillary walls. त्यामध्ये काय प्रेझेंट असतं? प्लाझ्मा कॉन्स्टिट्यूएंट. सम ऍडिशनल सबस्टन्सेस आर टू लार्ज टू पास थ्रू ब्लड कॅपिलरी वॉल्स. म्हणजे जे काय ऍडिशनल जे काही सबस्टन्सेस प्रेझेंट असतात इट आर टू लार्ज टू पास थ्रू ब्लड कॅपिलरी वॉल्स. म्हणजे ब्लड कॅपिलरी वॉल्स मधून ते काय होतात? पास होतात. एक्झाम्पल macro particles from damaged area, damaged cells by disease and bacteria. macro particles कुठून म्हणजे पास होतात? damaged area and damaged cells by disease and bacteria. damaged cells म्हणजे काय? damaged cells by disease and bacteria. ओके, तर ही झाली काय? लिम्फॅटिक सिस्टीम. ओके, इथं बघा तुम्हाला समजले का ब्लड क्लॉटिंग सिस्टीम प्रोसेस?
ब्लड क्लॉट कसं होतं इथे ह्या प्रोसेस मध्ये दाखवलंय. ओके, काय होतं फायब्रिनोजीनचं कन्व्हर्जन, सॉरी प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्जन थ्रोम्बिन मध्ये होतं. ओके, आणि नेक्स्ट काय होतं फायब्रिनोजीनचं कन्व्हर्जन फायब्रिन मध्ये होतं इन प्रेझेन्स ऑफ थ्रोम्बिन. त्याने काय होतं ब्लड क्लॉट होतं. नेक्स्ट बघा लिम्फॅटिक सिस्टीम झाली आपली. काय काय कॉम्पोजिशन्स आहेत ते बघितले आपण. नेक्स्ट हार्ट. आपल्याला हार्टचं हे बघायचंय, स्ट्रक्चर बघायचंय कसं असते ह्युमन हार्ट. ओके, फर्स्ट बघा पहिल्यांदा आपले हे राहिले लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये फंक्शन्स राहिले. लिम्फॅटिक सिस्टीमचे फंक्शन्स काय काय आहेत. लिम्फॅटिक सिस्टीमचे फंक्शन्स राहिले आपले. 1 मिनिट. तर बघा बुक मध्ये दिलेत आपल्याला फंक्शन्स ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम. त्यामध्ये काय फंक्शन्स काय काय, ड्रेन एक्सेस एक्सटर्नल फ्लुइड फ्रॉम टिश्यू स्पेस अँड रिटर्न इनटू द ब्लड. त्यामध्ये काय काय दिले, जे काय इंटेस्टाइनल जे काय फ्लुइड आहे, ओके, ते टिश्यू मधून टिश्यू स्पेसेस म्हणजे जो काही टिश्यू मध्ये स्पेस आहे तिथून फ्लो होतं अँड रिटर्न इट टू द ब्लड. परत काय करतं ते ब्लड मध्ये रिटर्न जातं. इट ट्रान्सपोर्ट्स लिपिड, सेकंड बघा, इट ट्रान्सपोर्ट्स लिपिड्स अँड लिपिड सोल्युबल विटॅमिन्स. विटॅमिन्स कोणकोणते, A, D, E, K and absorbed by the gastrointestinal tract. Gastrointestinal tract मध्ये काय होते ते absorb होते. And it initially highly specific immune response directed against the particular microbes or abnormal cells. हे काय करतात, स्पेसिफिक इम्युन रिस्पॉन्स देतात डायरेक्ट अगेन्स्ट द पर्टिक्युलर मायक्रोब्स और ॲबनॉर्मल सेल्स. ॲबनॉर्मल सेल किंवा पर्टिक्युलर मायक्रोब्स अगेन्स्ट काय करतात, स्पेसिफिक इम्युन रिस्पॉन्स दाखवतात. हे काय आहेत फंक्शन्स ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम. देन नेक्स्ट पॉइंट बघा हार्ट, स्ट्रक्चर ऑफ हार्ट. बघा हा कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम मधला इम्पॉर्टंट ऑर्गन आहे हार्ट. तर बघा इथं पार्ट दिलेत हार्टचे. सुपेरियर वेना केवा, पल्मोनरी वेन, राइट एट्रियम, पल्मोनरी valve, tricuspid valve, inferior vena cava, then next right ventricle, first aorta, second pulmonary artery, pulmonary veins, then next left atrium, mitral valve, aortic valve, and next left ventricle. तर बघा हार्ट म्हणजे काय, इथे दिले अ हॅलो मस्क्युलर ऑर्गन लोकेटेड इन थोरॅक्स बिटवीन टू लंग्स. दोन लंग्सच्या मध्ये हार्ट प्रेझेंट असतं. किती चेंबरचं हार्ट असतं, 4 चेंबर्स अँड 4 व्हाल्व्स. 4 चेंबर आणि 4 व्हाल्व प्रेझेंट असतात. बघा 2 ॲट्रियम्स अँड 2 व्हेंट्रिकल्स. 2 ॲट्रियम आणि 2 व्हेंट्रिकल्स प्रेझेंट असतात. 2 सेपरेट पंप्स, सेपरेट पंप होतात. राईट साइडला वेगळे आणि लेफ्ट साइडला वेगळे, म्हणजे सेपरेट म्हणजे जिकडे राईट ॲट्रियम असेल तिकडे राईट ॲट्रियम पंप होणार आणि लेफ्ट राइट साइड इज रिसीव ब्लड फ्रॉम द बॉडी अँड सेंड टू द लंग्स. राइट साइडचे लंग्स काय राइट साइड काय करते, ब्लड रिसीव करते
रिसीव्ह ब्लड फ्रॉम द बॉडी, बॉडी कडून ब्लड रिसीव्ह करते आणि लंग्स ला पाठवते, सेंड टू द लंग्स. अँड लेफ्ट साइडचे काय करते, रिसीव्ह ब्लड फ्रॉम लंग्स, लंग्स कडून रिसीव्ह करते अँड सेंड टू द बॉडी, सेंड टू इट टू द बॉडी, बॉडीला सेंड करते. लेफ्ट साइडचं काय करतं, लंग्स कडून घेतं आणि बॉडीला देतं. आणि राईट साइडचं काय करतं, बॉडी कडून घेतं आणि लंग्सला देतं. ओके. तर बघा, हार्ट इज सराउंडेड बाय अ मेम्ब्रेन कॉल्ड ॲज अ पेरिकार्डियम. जे काय हार्टच्या सराउंड जे काही मेम्ब्रेन प्रेझेंट असते त्याला काय म्हणतो आपण, पेरिकार्डियम. तर बघा, पेरिकार्डियमचं फंक्शन म्हणजे काय आहे. पेरिकार्डियम, पेरिकार्डियम इज अ फायब्रोरियस सॅक दॅट एनक्लोज द हार्ट अँड रूट अँड ग्रेट व्हेसल्स. हे काय आहे, सॅक आहे, पेरिकार्डियम सॅक आहे. त्यामध्ये काय असतं, हार्ट प्रेझेंट असतं. म्हणजे हार्टच्या सराउंडेड जे काय कव्हर असतं त्याला काय म्हणतो आपण, पेरिकार्डियम. द पेरिकार्डियम लाईज विदिन द मीडियास्टेनम. पेरिकार्डियम काय, इथं काय दिले आपल्याला, मेरिकार्डियम लाईज विदिन द मीडियास्टेनम. तर इथं बघा लेअर दाखवलंय आपल्याला, कसा लेअर असतो हार्टच्या सराउंडेड. ओके. देन नेक्स्ट बघा, हार्ट वॉल. हार्ट वॉल इज डिवायडेड इनटू 3 पार्ट्स, एंडोकार्डियम, मायोकार्डियम अँड पेरिकार्डियम. एंडोकार्डियम म्हणजे काय बघा, डीपेस्ट लेअर ऑफ हार्ट. हा हार्टचा लेअर आहे एंडोकार्डियम. जसं की आपण बघितलं पेरिकार्डियम म्हणजे काय, आउटर लेअर, प्रोटेक्टिव्ह लेअर. ओके. तसंच एंडोकार्डियम काय, डीपेस्ट लेअर ऑफ द हार्ट, स्मूथ लाइनिंग टू रिड्यूस द फ्रॅक्शन ऑफ ब्लड फ्लो. ओके. मायोकार्डियम म्हणजे काय बघा, मिडल लेअर ऑफ हार्ट. एंडोकार्डियम म्हणजे काय, एकदम आतल्या साईडला डीपेस्ट लेअर. अँड मायोकार्डियम म्हणजे काय, मिडल लेअर अँड लोकेशन ऑफ मसल फायबर रिस्पॉन्सिबल फॉर पंपिंग. हे काय, मसल फायबर मध्ये प्रेझेंट असते, त्यामुळे काय करतं, पंपिंग करण्यास मदत करतं. देन थर्ड, पेरिकार्डियम. पेरिकार्डियम म्हणजे काय, आता बघितलं आपण आउटर लेअर, हार्टच्या जो काय आउटर लेअरला जो काय लेअर प्रेझेंट असतो त्याला काय म्हणतो आपण, पेरिकार्डियम. कंपोज्ड ऑफ visceral pericardium, pericardial cavity and partial pericardium. हे कशापासून बनलेलं आहे, पेरिकार्डियम, visceral pericardium, pericardial cavity and partial pericardium. Then next बघा, heart chamber, 4 chambers, 2 atria, तर बघा हार्ट चेंबर किती असतात हार्ट मध्ये, 4. देन 2 atria and 2 ventricles. 2 atria कुठे प्रेझेंट असतात, राईट अँड लेफ्ट. अँड 2 ventricles कुठे प्रेझेंट असतात, राईट अँड लेफ्ट. देन हार्ट चेंबर फर्स्ट बघा, atria. फीचर्स काय, स्मॉल थिन वॉल्ड चेंबर. कशा असतात, स्मॉल थिन वॉल्ड चेंबर्स. अँड फंक्शन्स काय, फंक्शन काय प्ले करतं, रिसिव्हिंग चेंबर फॉर ब्लड रिटर्निंग टू द हार्ट फ्रॉम द सर्क्युलेशन. ओके. हे काय करतं, जे काही सर्क्युलेशन मधलं जे काही ब्लडचं आपल्या सर्क्युलेशन होतं, तर हार्ट काय करतं, रिटर्न ह्या चेंबर मध्ये येतं ब्लड. ब्लड काय होतं, रिटर्न येतं ह्या चेंबर मध्ये, हार्ट फ्रॉम द सर्क्युलेशन. Then next, push the blood into the adjacent ventricles. ब्लड काय
blood into the adjacent ventricle. Blood कुठे जातं नंतर ventricles मध्ये. Then next atria काय function आहे बघा. Receive blood from right side. right side जो काय atria दोन्हीकडे प्रेझेंट असतो राईट आणि लेफ्ट साइडला. तर काय करतं ब्लड रिसीव्ह करतं. राईट साइड आहे सुपेरियर. इथे बघा दाखवले सुपेरियर इन्फेरियर व्हेना केव्हा लेफ्ट साइडला काय पल्मोनरी व्हेन्स. ओके, तर त्यामध्ये काय राईट साइडला काय असतात सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना केव्हा आणि लेफ्ट साइडला पल्मोनरी व्हेन्स. ते नेक्स्ट बघा हार्ट चेंबर मध्ये व्हेंट्रिकल्स. व्हेंट्रिकल्स फीचर्स काय make up most of the mass of the heart. Okay, make up most of the mass of the heart. Then next the wall of the left ventricles are 3 times thicker than those of the right. एक आहे left side ventricles are 3 times thicker than those to the right. Then next the heart chamber. Functions काय आहे discharging chamber of the heart. Functions काय ventricle चे discharging chambers of the heart and propel blood to the pulmonary trunk. म्हणजे काय right ventricle and aorta left ventricle. Okay. Then next बघा right atrium. Right atrium काय करतं receive deoxygenated blood from the inferior vena cava below from the superior vena cava. हे काय करतं right atrium. इथे दिले दाखवले right atrium. ओके, right atrium काय करतं deoxygenated blood काय करतं रिसीव्ह करतं. ओके, then next right ventricles बघा काय right ventricles बघा right ventricles काय करतं receive blood from right atrium through the tricuspid valve. हे काय करतं blood कुठून रिसीव्ह करतं right atrium through the tricuspid valve. Then next left atrium. Left atrium काय करतं receives oxygenated blood from the 4 pulmonary veins which drain posteriorly. हे काय करतं oxygenated blood काय करतं रिसीव्ह करतं. कोण करतं लेफ्ट ऍट्रियम. and left atrium बघा the mitral म्हणजे काय bicuspid valve guards the passage of blood from the left atrium to the left ventricle. हे काय करतं mitral valve guards the passage of blood from the left atrium to the left ventricle. ही ब्लड म्हणजे पॅसेजेस ब्लड मध्ये कुठून फ्लो होतं लेफ्ट ऍट्रियम टू द लेफ्ट वेंट्रिकल्स. म्हणजे ह्यामध्ये काय दोन्ही मध्ये काय प्रेझेंट असतात मिट्रल व्हाल्व बायकस्पिड व्हाल्व प्रेझेंट असतात. तिथे दिले बघा लेफ्ट ऍट्रियम आणि वेंट्रिकलच्या मध्ये मिट्रल व्हाल्व प्रेझेंट असतात. देन नेक्स्ट बघा लेफ्ट वेंट्रिकल्स. लेफ्ट वेंट्रिकल्स म्हणजे काय द वॉल्स ऑफ लेफ्ट वेंट्रिकल्स थिकर दॅन द राईट बट द स्ट्रक्चर इज सिमिलर. म्हणजे काय लेफ्ट वेंट्रिकल्स कसे असतात जास्त थिक असतात दॅन द राईट वेंट्रिकल्स बट द स्ट्रक्चर इज सिमिलर. The thick wall is necessary to pump oxygenated blood at high pressure through the systematic circulation. थिक वॉल काय करतात टू पंप ऑक्सिजनेटेड ब्लड. काय करतात ऑक्सिजनेटेड ब्लड पंप करतात ऍट हाय प्रेशर थ्रू द सिस्टमॅटिक सर्क्युलेशन. जेव्हा काही सिस्टमॅटिक सर्क्युलेशन म्हणजे ब्लड सर्क्युलेशन तेव्हा होतं तेव्हा काय करतात ऑक्सिजनेटेड ब्लड पंप करतात. कोणत्या लेफ्ट वेंट्रिकल्स. Then next बघा heart valve. Heart valves ensure the unidirectional blood flow
through the heart and composed of endocardium with connective tissue core. त्यामध्ये काय आहे? Heart valves ensure unidirectional blood flow through the heart. म्हणजे काय? युनिडायरेक्शनल फ्लो म्हणजे एकाच डायरेक्शन ब्लड फ्लो होतं. टू मेजर टाइप्स ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर व्हाल्व्स आणि सेमिलुनार व्हाल्व्स. त्याचे दोन टाइप आहेत हार्ट व्हाल्व्हचे, ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर व्हाल्व आणि सेमिलुनार व्हाल्व. इथे डायग्राम दाखवले बघा. व्हाल्व्स ऑफ द हार्ट. ट्रायकस्पिड व्हाल्व कुठे प्रेझेंट असतो? मिट्रल व्हाल्व, aortic valve and pulmonary valve. Okay. मॅम तुमचा आवाज येत नाही. हा. ओके, तर बघा नेक्स्ट पॉइंट कोणता आहे? ब्लड वेसल्स. तर बघा नेक्स्ट पॉइंट कोणता आहे? ब्लड वेसल्स. स्ट्रक्चर ऑफ हार्ट कंप्लीट झाले आपलं. देन नेक्स्ट ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्स मध्ये कोणते कोणते पार्ट आहेत बघा. ब्लड वेसल्स म्हणजे काय आहे बघा. ब्लड वेसल्स म्हणजे काय? ह्या वेसल्स आहेत म्हणजे काय करते? ब्लड डिस्ट्रीब्यूट करते. ओके, ब्लड काय करते? डिस्ट्रीब्यूट करते फ्रॉम हार्ट टू डिफरंट टिश्यू. हार्ट पासून डिफरंट टिश्यूला काय करते? ब्लड डिस्ट्रीब्यूट करते. अँड ऑल्सो रिटर्न टू हार्ट. आणि परत काय करते? हार्टला म्हणजे रिटर्न काय करते? ते ब्लड काय होतं? रिटर्न हार्ट मध्ये येतं. ओके, तर ब्लड व्हेसलचे टाइप्स बघा. 3 मेन टाइप्स ऑफ ब्लड व्हेसल. आर्टरीज, वेन्स अँड कॅपिलरीज. ओके, आर्टरीज, वेन्स अँड कॅपिलरीज हे 3 मेन टाइप आहेत. देन नेक्स्ट बघा. नेक्स्ट हे बघा, हे टाइप्सच आहेत ब्लड व्हेसलचे. आर्टरीज, आर्टेरिओल्स, कॅपिलरीज, व्हेन्युल्स अँड व्हेन्स. ओके, हे काय? 3 मेन टाइप्स आहेत. आर्टरीज, व्हेन्स अँड कॅपिलरीज. हे काय? 5 टाइप्स ऑफ ब्लड व्हेसल्स. आर्टरीज, आर्टिओल्स, कॅपिलरीज, व्हेन्युल्स अँड व्हेन्स. ब्लड व्हेसल्स बघा. आर्टरीज. आर्टरीज काय काय काम आहे म्हणजे काय करतात आर्टरीज? आर्टरीज म्हणजे काय? ब्लड व्हेसल्स मध्ये जे काय प्रेझेंट असतात. ओके, हे काय करते? कॅरी ब्लड अवे फ्रॉम द हार्ट. ब्लड कॅरी करतात हार्ट पासून. थिक मस्क्युलर वॉल्स. त्यावर काय असतं? थिक मस्क्युलर वॉल्स अँड लॉट ऑफ इलॅस्टिक टिश्यू इन वॉल. इलॅस्टिक टिश्यू प्रेझेंट असतात वॉल्स मध्ये. रिलेटिव्हली स्मॉल ल्युमेन प्रेझेंट
blood under high pressure. High pressure under blood present असतं. Blood flow rapid. Okay. Blood चा flow कसा असतो? Rapid. Blood flow in pulses and no valve. आर्टरी मध्ये काय असतात? एकही वॉल्व प्रेझेंट नसतं. आपण वॉल्वचे टाइप बघितले, मिट्रल वॉल्व वगैरे. तर इथं काय? नो वॉल्व म्हणजे एकही वॉल्व प्रेझेंट नसतो. तर इथं बघा दिले, आर्टरीची डायग्राम दाखवले तुम्हाला. आउटर लेअर, थिक स्मूथ मसल. Then next elastic white fibrous tissue. Then next inner lining. Okay, त्याला काय म्हणतो? एंडोथेलियम. हे काय आर्टरी म्हणजे कशा असते आर्टरी हे दाखवलेलं आहे डायग्राम मध्ये. नेक्स्ट बघा आर्टरीज. The elastic tissue in the artery walls allow the vessel to give blood sugars through. हे काय? इलास्टिक टिश्यू इन द आर्टरी वॉल्स. इलास्टिक टिश्यू काय असतात? आर्टरी वॉल्स असते, म्हणजे वॉल म्हणजे भिंती असतात. ओके. So the artery wall first stretches as a result of the high blood pressure. म्हणजे त्या आर्टरी जर जास्त स्ट्रेच झाल्या म्हणजे जास्त ताणल्या गेल्या तर काय होतं? रिझल्ट ऑफ द हाय ब्लड प्रेशर, बीपी काय होतो? वाढतो. ओके. Then next, before the elastic recoil of the wall purchase the blood on its way. Elastic coil मधून काय होतं? ब्लड वॉल pushes the blood on its way. हे काय करते? ब्लडला पुश करते म्हणजे त्याच्या वेवरून. This swelling can be felt as a pulse where arteries travel near the skin surface. तर काय करतं? Swelling can felt the pulse where arteries travel near the skin surface. Okay. Then next veins. Veins काय करतात बघा? Carry blood back to the heart. Thin muscular walls. Little elastic tissue in the wall. Relatively large lumen. Lumen कशी असते present? Large. Blood under low pressure. Blood flow is slow. No pulse. And valve prevent the backflow of blood. ठीक आहे, valve present असतात त्यामध्ये ते काय करतात? प्रिव्हेंट करतात backflow of blood. तर बघा वेन्सची डायग्राम दाखवले. valves, inner lining ला काय म्हणतो आपण? एंडोथेलियम. and outer layer and thin smooth muscle. Okay. Then next veins. How the semilunar valve work in the vein. जे काही veins मध्ये कोणते valve present असते? सेमिलुनार valve कसे वर्क करते बघा veins मध्ये. The blood has just enough pressure to force the valve open as it flow towards the heart. हे काय करतं? blood has just enough pressure to force the valve open flow towards the heart. म्हणजे काय करते? हार्ट वर काय करते? प्रेशर अप्लाय करते. फोर्स टू द valve, फोर्स करते valves ला. म्हणजे ते काय ब्लड काय होईल? फ्लो करण्यासाठी टुवर्ड्स द हार्ट करे ब्लड फ्लो करण्यासाठी. ब्लॅक फ्लो ऑफ ब्लड कॉजेस द valve टू क्लोज. देन नेक्स्ट बघा कॅपिलरीज. कॅपिलरीज मध्ये काय असतं? लिंक अप आर्टरी अँड व्हेन्स इन द टिश्यूज. कॅपिलरीज कशा प्रेझेंट असतात? म्हणजे लिंक झालेले असतात आर्टरीज अँड व्हेन्स इन द टिश्यू. देन नेक्स्ट नो मसल्स म्हणजे मसल्स नसतात त्यामध्ये. वॉल मेड अप ऑफ वन सेल
Wall made up of one cell thick endothelium. Wall कशापासून बनलेले असते? Endothelium. Small lumen, just large enough the red blood cell to squeeze through. Okay. Pressure falls to the blood passes along the capillary. कॅपिलरी म्हणजे कॅपिलरी अलॉंग थ्रू काय केलं जातं? काय ब्लड वर प्रेशर येतं ते काय केलं? पास केलं जातं. Then next the blood flowing is slowing down. ब्लड फ्लो कसा होतो? स्लोईंग डाऊन, स्लो होतो. कॅपिलरीज मध्ये ब्लड फ्लो कसा आहे? स्लो. Then next no pulse and no valve. No pulse and no valves present असतात. ओके. तर बघा ब्लड वेसल्स हा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण कार्डियक सायकल अँड कार्डियक आउटपुट बघूया. ओके, वी विल स्टॉप हियर. समजले पॉइंट सगळ्यांना? हॅलो, समजले का Yes, सगळं? ma'am. ओके, मी पीपीटी शेअर करेन क्लासरूमवर, रीड करा एकदा. बुक पण क्लासरूमवर ऑलरेडी अपलोड केले मी. बुक मध्ये दिलेलं आहे सगळं.